नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आणि आपण पाहत आहोत आपले डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या युगामध्ये आधार कार्ड खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट्स झालेला आहे आणि त्या डॉक्युमेंट्स काढण्यासाठी खूप लोकांना आधार कार्ड केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतात किंवा ते लवकर अवेलेबल होत नाही। तर मित्रांनो, आधार केंद्र सेवा कसे सुरू करायची याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आधार कार्ड केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो, त्यासाठी तुमच्याकडे पात्रता काय पाहिजे किंवा त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील याचा संपूर्ण आज अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। चला मित्रांनो, आता आधार कार्डसाठी लागणारे डॉक्युमेंट्स किंवा त्याची पात्रता किंवा त्यासाठी लागणारा खर्च हे सर्व गोष्टींचा अभ्यास आपण GR द्वारे करूया। हे बघा, अमरावती जिल्ह्याचा GR आहे मित्रांनो तुमच्या समोर। आता त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जाहिरात नमुना अर्ज अटी व शर्ती संकेतस्थळावर 30/12/2025 रोजी जाहिरात निघालेली होती। त्यासाठी अर्ज स्वीकृतीची तारीख त्यांनी दिलेली आणि वेळ दिलेली तर 31/12 ते 9/1/2026 या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहेत। त्यानंतर जर तुम्ही अर्ज सादर केला तर तुमचा अर्ज हा ग्राह्य धरले जाणार नाही किंवा स्वीकारला जाणार नाही। त्यांनी स्पष्ट सांगितले अर्ज कार्यालयीन वेळेतच स्वीकारण्यात येतील। त्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आधार संच वाटपाबाबत माहिती वेळोवेळी खालील वेबसाईटवर या संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणून तुम्ही सतर्क राहायचे की तुम्ही फॉर्म जमा केल्यानंतर तुम्ही सतर्क राहायचे की आपल्याला कोणत्या वेळेस आपल्याला ती आपली लिस्ट लागेल आपल्या संकेतस्थळावर, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचे। जर तुम्ही पात्र असणार तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी। आता नवीन आधार केंद्र स्थापनेचे निकष प्रमाणे असतील। आता अर्जासोबत जोडायचे कागदपत्र। आता तुमच्या अर्जासोबत तुम्ही डॉक्युमेंट जेव्हा जमा करणार त्यासोबत तुमच्याला जोडायचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची आपण सविस्तर माहिती घेऊया। सरकार सेवा केंद्रावरून नागरी सेवा व्यवहारात उच्चतम व्यवहार केलेल्याचा पुरावा 1 जून 2025 ते 31 नोव्हेंबर 2025 पर्यंतचे व्यवहार तपशील पत्र। तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जर तुमच्या कोणाच्या नावावर तुम्ही दुसऱ्या एजन्सीद्वारे जर तुम्ही तुमच्याकडे आधारचं किट असेल तर तुम्ही या रिक्त जागेसाठी तुम्ही पात्र राहणार नाहीत, अपात्र ठरणार आहेत। म्हणून तुमच्याकडे जर किट नाहीये असं तुम्हाला स्वघोषणापत्र लिहून द्यायचं आहे त्यांना। अटीवरी शर्ती आता लक्षात घ्या, महसूल मंडळातील केंद्र आपले सरकार सेवा केंद्र हे जाहिरातील प्रसिद्ध करण्यात आलेल्या महसूल मंडळातील संबंधित गावातच असणे आवश्यक आहे। चालकाकडे कोणत्याही रजिस्टर एजन्सीकडून आधार केंद्र किंवा उपसंच असल्यास त्या संचालक किंवा माहिती व तंत्रज्ञान विभाग 2024 नुसार अशा आपले सरकार सेवा केंद्राला संच मंजूर केला जाणार नाही। मी अगोदरच बोललो, जर अगोदर तुमच्याकडे किट असेल, कोणत्याही पद्धतीने मिळालेलं असेल किंवा कोणत्या एजन्सीद्वारे मिळालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पात्र ठरणार आहेत। तर चला आता खाली मेन मुद्दे बघूया मित्रांनो। आधार नोंदणी केंद्र ते केवळ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार कार्यरत राहतील। 25 या कालावधीत तुमचे आपले सरकार सेवा केंद्र व्यवहारांचा अनुक्रमे ज्या व्यवहारांची संख्या किंवा ट्रान्झॅक्शन काउंट केले जातील। आता आधार केंद्र कुणाला देतील? ते ज्यांचे आपले सरकार सेवा केंद्रावर ट्रान्झॅक्शन चांगले असतील, ज्यांचे चांगले सर्व्हिसेस ते यूज करत असतील त्यांना तुम्हाला आधार सेवा केंद्र त्यांचे ट्रान्झॅक्शन चेक करून त्यांना आधार सेवा केंद्र दिले जाणार। हे बघा, इथं लिहिले ट्रान्झॅक्शन काउंट करून किंवा सर्व्हिस सर्वाधिक ज्यांनी चालवली असतील त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम आहे मित्र। या GR ची तुम्हाला एक PDF तिथं पाठवून देईल। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, आधार नोंदणी संच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ म्हणजे MHA-IT मार्फत नोंदणीकृत असल्यामुळे केंद्र चालकाने महामंडळाचे निर्धारित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे। हे जे तुम्हाला किट मिळणार आहे आधार कार्डचं हे तुम्हाला MHA-IT द्वारे मिळणार आहे। म्हणून त्यांचे जे नियम अटी असतील त्यांचे पालन करणे गरजेचे आहे। जर तुम्ही ते पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्याकडनं ते किट तुम्ही रद्द केले जाईल आणि ते दुसऱ्याला दिले जाईल। म्हणून त्यांच्या अटी व शर्ती तुम्हाला मान्य करायच्या आहे। 9 पॉईंट बघू, केंद्र चालकास संच मिळाल्यानंतर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ MHA-IT यांनी दिलेल्या नमुन्यात राष्ट्रीयकृत बँकेची हमी 50,000 रुपये देणे बंधनकारक राहील। तुम्हाला जर किट पाहिजे असेल तर तुम्हाला 50,000 रुपये हे डिपॉझिट द्यावे लागणार आहे। ते आहे नॅशनलाइज बँकचे गॅरंटी देणे बंधनकारक असणार आहे। आता 10 बघू आपण, केंद्र चालकास आधार संच मिळाल्यानंतर आधार सेवा किंवा केंद्राकडून नागरी सेवा देणे अनिवार्य राहील। तुमचे जर सेवा केंद्र तुम्हाला मिळालं तर तुम्हाला वेळेवर ग्राहकांना सेवा देणे हे बंधनकारक राहणार आहे किंवा UIDAI याच्या सर्व नियमांचे पालन करणे तुम्हाला देखील बंधनकारक राहणार आहे। आधार केंद्रामध्ये CCTV बसविणे बंधनकारक राहील। जर तुम्हाला आधार किट मिळालं तर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला CCTV कॅमेरा बसवणे बंधनकारक राहणार आहे।
डिजिटल पेमेंटसाठी QR कोड तुम्ही लावून घ्यायचा आहे. या सर्व गोष्टी नीट बघा. तुम्हाला हे सर्व करणं बंधनकारकच आहे मित्रांनो. आधार किट केवळ सरकारी मालकीच्या भाडेपट्टीच्या जागेवर कार्यरत असावी. आधार किट हे स्वतःच्या मालकीची किंवा भाडेपट्ट्याच्या जागेवरच कार्यरत राहावी. आधार केंद्र स्थलांतरित NOC आवश्यक राहील याबाबत निर्णय देण्याचे किंवा घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयास राहतील. जर तुम्हाला तुमचे आधार केंद्र जर तुम्हाला स्थलांतर करायचे असेल तर ते तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांकडे जाऊन तुम्हाला त्याची मागणी करून घ्यावी लागेल. आता 17 पॉईंट आहे, शुल्क व संपर्क तपशील केंद्रात स्पष्टपणे प्रदर्शित करावा. तुमचे जे वरून जे तुम्हाला ती अमाऊंट दिलेली राहील की एवढे पैसे तुम्हाला ग्राहकांना घेणे बंधनकारक राहील, ते त्याचा जो चार्ट असतो तो चार्ट तुम्ही एकदम स्पष्ट अक्षरात तुम्हाला ऑफिसला लावणे बंधनकारक राहणार आहे. आधार ऑपरेटरने नोंदणी करताना चुका केल्यास UIDAI द्वारे तुम्हाला दंड देण्यात येईल. जर तुम्ही आधार कार्ड काढत असताना किंवा बायोमेट्रिक घेत असताना काही चुका केल्या तर तुम्हाला दंड हा UID कडनं बंधनकारक राहणार आहे. फसवणूक किंवा अयोग्य वर्तन आढळल्यास किट रद्द करून नवीन अर्जदारास देण्यात येईल. मी अगोदरच बोललोय, जर तुम्ही लोकांची फसवणूक केली किंवा त्यांच्याकडनं गैरव्यवहार केला तर तुमचं किट रद्द करण्यात येईल आणि ते किट ते दुसऱ्याला देण्यात येणार आहे. आधार संचासाठी निवड झाल्यानंतर ऑपरेटर सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण व वैध प्रमाणपत्र 2 महिन्यांअंतर्गत सादर करणे अनिवार्य राहील. अन्यथा तुमचा संच हस्तांतरित करण्यात येणार नाही. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही समजून घ्या, तुम्हाला किट भेटली तर तुम्हाला 2 महिन्याच्या आत तुम्हाला ऑपरेटरचं किंवा सुपरवायझरचं जे तुम्हाला आधारचं जी एक्झाम असते ती द्यावी लागेल. एकतर तुम्ही एक्झाम सुपरवायझरमध्ये पास झालेले असायला पाहिजे किंवा ऑपरेटर, तर तुम्हाला तुमच्याकडे ते किट असणार आहे. जर नाही राहिलं तर तुमच्याकडनं ते किट हस्तांतरित करण्यात येणार आहे. आधार संचासाठी निवड झाल्यानंतर शासकीय जागेची NOC आणण्याची जबाबदारी त्या केंद्र चालकाची राहील. अन्यथा आधार केंद्र हस्तांतरित करण्यात येणार नाही. जर तुम्ही आधार संचाची निवड झाल्यानंतर जर शासकीय जागेची NOC तुम्ही देऊ शकले नाही तर तुम्हाला ते किट परत घेतलं जाईल, तुम्हाला ते देण्यात येणार नाही. केंद्र चालकास संच मिळाल्यानंतर आधार संचांच्या हमी अटी व शर्ती संदर्भात 100 रुपयाच्या मुद्रांकावर नोटरी करून सादर करणे बंद करावे. जर तुमच्याकडे किट आलं तर तुम्हाला ती हमी अटीची जी शर्ती राहील त्यावर तुम्हाला 100च्या स्टॅम्पवर तुम्हाला ती नोटरी करून देणे गरजेचे राहील. आता 24वा बघू आपण. केंद्र चालकास संच मिळाल्यानंतर केंद्र चालक व कुटुंबातील व्यक्तीकडे कोणत्याही रजिस्टर एजन्सीद्वारे किट नसल्याचे शपथपत्र द्यायचे. शपथपत्र देखील तुम्हाला करून द्यायचे. हे बघा, असे पूर्ण डिटेल तुम्हाला इथे द्यायची. आता आपण खाली बघू. हे बघा, तुम्हाला हा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला भरून तिथं तुम्हाला आधार जो तुम्ही बंच देणार डॉक्युमेंटचे सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्हाला काय काय द्यायचे आहे. आधार कार्ड द्यायचे आहे, सुपरवायझरचं किंवा ऑपरेटरचं सर्टिफिकेट द्यायचे आहे, महा सेवा केंद्राचं सर्टिफिकेट द्यायचे आहे, 2 पासपोर्ट फोटो द्यायचे आहेत आणि हा भरलेला जो फॉर्म राहील तुम्हाला हा फॉर्म भरून तुम्हाला तिथं तो सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमची यादी लागेल. तुम्हाला जो मी संकेतस्थळ सांगितला वेबसाईट त्याच्यावर तुमची यादी लागेल की कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत. अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली. मित्रांनो, आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.